नमस्कार. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, एप्रिल मार्च महिना आला, मे महिना की वाळवणीची कामं चालू व्हायची. वाळवणीची कामं म्हणजे कुरडया, पापड्या, साबुदाण्याच्या पापड्या, उडदाचे पापड असे निरनिराळे वर्षभरासाठी केले जायचे. पण हल्ली सगळं आयतं मिळतं म्हणून सगळेजण कंटाळा करतात, परत एवढा मोठा घाट घालायचा, लाटायचा. तर आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने तांदळाचे पापड दाखवणार आहे, आणि तेही CKP लोकांच्या आवडीच्या गोष्टी घालून, म्हणजे सोडे घालून. बऱ्याचशा मोठमोठ्या हॉटेलमध्ये आपल्याला पापड वगैरे ठेवतात आणि ते सांगतात हे कोलंबीचे पापड आहे. कोलंबीचे पापड म्हणजेच सोड्याचे पापड कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया सोड्याचे पापड. आपण तांदळाचं पीठ साधारणतः 300 ग्रॅम घेतलेलं आहे. ते मी 2 पेले घेणार आहे. अर्धा बाउल सोडे घेतलेत. 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. पीठ मळायला थोडंसं तेल घेतलं आहे. आपण चवीप्रमाणे मीठ म्हणजेच 1 चमचा मीठ घालणार आहोत. सोडे स्वच्छ धुवून मी 1 तास पाण्यात भिजत घातले होते. हे आता आपण वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सोड्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आपण गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. आपण 2 पेले पाणी घालणार आहोत. ह्याच पेल्याने आपण 2 पेले पीठ घेणार आहोत. जे माप आपण कुठलंही घ्या, तुम्ही वाटीनी घ्या, बाउलनी घ्या, जेवढं तुम्ही तांदळाचं पीठ घ्याल तेवढंच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. आता हे पाण्यामध्ये तुम्हाला जर सोडे नाही घालायचे असतील तर तुम्ही जिरे आणि चिली फ्लेक्स घालायची. आता आपण ह्याच्यात चिली फ्लेक्स घालूया. आपण 1 चमचा चिली फ्लेक्स घालणार आहोत. आपण जे सोडे वाटले त्याची पेस्ट घालणार आहोत. एक चमचा मीठ घालणार आहोत. पाण्याला चांगली उकळी येणार आहे. ती 1 मिनिटात आपले पाण्याला चांगली रटरट उकळी येईल. आमची आई उडदाचे पापडसुद्धा सोडे घालून करायची, लसूण घालून करायची. आता हे जे मी दाखवते तुम्हाला, ह्या पापडाबरोबर अशा प्रकारेच करून तुम्ही कुरडया करू शकतात. आणि हे म्हणजे कठीण काही नाही. आपल्याकडे पाहुणे रावणे आले किंवा घरातच आपण 5 माणसं असलो की आपण 25 पुऱ्या लाटतोच ना, तसं ह्या मापाच्या साधारणतः 35 ते 40 पापड होतात. अर्थात तुमचं आकारावर आहे, मोठे केले लहान केले त्याच्याप्रमाणे आहे. आता आपलं पाणी उकळलं आहे. आपण ह्याच्यात तांदळाचं पीठ घालणार. हे तांदळाचं पीठसुद्धा मी विकतचं आणलेलं आहे. घरी तांदूळ धुवून वगैरे असं काही केलेलं नाही आहे. 1 पेला, हा दुसरा पेला, 2 पेले पीठ घेतलं आहे. आता हे चांगलं घोटून घेणार आहोत. आपण एकत्र करून घेणार. आपण मोदकाची उकड घेतो, तांदळाच्या भाकरीची उकड घेतो, तशीच आपल्याला ही उकड घ्यायची. फक्त आपण मोदकामध्ये तेल किंवा तूप घालतो, दूध घालतो, तसं काही नाही घालायचं आहे आपल्याला. ह्याची आता आपण चांगलीशी उकड घ्यायची. आता आपलं हे पीठ एकजीव करून झालेलं आहे. आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 1 मिनिट सरसरून वाफ येऊ देणार आहोत. आता आपली चांगली वाफ आलेली आहे. आपण गॅस घालवणार आहोत. आपली चांगली वाफ आलेली आहे. ह्याला आपण आता गॅस घालवायचा आहे आणि पीठ मळून घेणार आहोत. आता हे मोदकासारखं गरम गरम मळायचं आहे. तर मी आता काय करते, ह्या फूड प्रोसेसरच्या भांड्यात 1 चमचा असं साईडने सगळं तेल टाकलं आहे. परत थोडंसं अर्धा चमचा खाली टाकलं आहे
आणि मी आता ह्याच्यात पीठ घेऊन मळून घेणार आहे की आणखीन काम आपलं सोपं व्हावं म्हणून. आता मी ह्याच्यात अर्धच पीठ घेतलं आहे. आता आपण हे फूड प्रोसेसरमध्ये 1-2 मिनटं मळून घेणार आहोत. आता आपण फूड प्रोसेसरमध्ये हे मळून घेतलं आहे. मी थोडासा तेलाचा हात घेते आणि हे असं एकत्र करून घेते. जे सेम मोदकाप्रमाणे करायचे. आणि तुम्हाला कुरडया करायच्या असेल तर आपण तांदळाचे इडियप्पम करतो तसे कुरडया करायच्या त्याच्या. आता हे आपलं पीठ झालेलं आहे. आता तुम्हाला ह्याचे गोळे जसे लहान मोठे करायचे असतील तसे गोळे करायचे. हे पीठ गार झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, लाटता येतात. हे असे घेतले साधारणतः जे छोटे छोटे आपण पुऱ्या करतो तेवढे गोळे करून घ्यायचे. आता आपण हे लाटायला घेऊया. आता आपण हा पिठाचा गोळा करून घेतला आहे. तो तांदळाच्या पिठात आपण घोळून घेणार आहोत. आणि ह्याची पुरी लाटतो तसा पातळ पापड लाटणार आहोत. आणि हे पापडाला ऊनच पाहिजे असं नाही, सावलीत पंख्याखाली सुद्धा तुम्ही हे पापड वाळवू शकतात. अशा प्रकारे आपले छान पापड होतात. आपण ओढणीवर, फडक्यावर, पंख्याखाली वाळत घालू शकता. असे आपण सगळे पापड करून घ्यायचे आहेत. हेच पापड ज्या प्रमाणात आत्ता मी तुम्हाला दाखवले त्याच प्रमाणात हे मी केलेले आहे. ह्यात मी जिरे आणि चिली फ्लेक्स घातलेले आहे. हे पंख्याखाली एका दिवसात छान वाळतात. घरात थोडंसं ऊन असेल तर दुसऱ्या दिवशी थोडंसं उन्हात ठेवा, नाही तर 2 दिवस पंख्याखाली वाळल्यावर छान कडकडीत वाळले जातात. असे छान वाळले जातात. आणि मग तुम्ही केव्हाही हे करू शकतात कारण पंख्याखाली वाळवता येतात. हे साधारणतः 300 ग्रॅममध्ये माझे 35 पापड झालेले आहेत. मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण आता हे पापड तळून दाखवणार आहे की ते कसे उफलतात ते. ह्याच्यात जर तुम्ही कुरडया केल्या तर कुरडया वळायला जरा वेळ लागतो, 2-3 दिवस लागतील. पण हे पंख्याखाली 1 दिवसात छान वाळून जातात. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण पापड घालणार आहोत. किती छान फुलला गेला आपला पापड. हा पुरी एवढा मीडियम केला ना तर तेलही आपल्याला तळायला बेताचं लागतं. अशा प्रकारे आपले तांदळाचे पापड चांगले असे कुरकुरीत छान होतात. अशाच निर्णय रेसिपी मी आपल्याला दाखवणार आहे आणि आपण त्या करणार आहात. त्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा.